शेतकऱ्यांच्या घामाला सन्मान दिला असं माननीय प्रभाकर भैया देशमुख यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. शाहू फुले आंबेडकर, लोकमाता अहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेना महाराज यांना अभिवादन करून ज्या औंढी गावाच्या काळ्या माती जन्माला आलेले हे शेतकऱ्याचे लेकरू दत्ता मिसाळ, ते लहान वयापासूनच पत्रकारितेची त्यांना आवड निर्माण झाली होती. खरोखरच त्यांनी दैनिकाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून शब्दांची सत्याची जुळवाजुळी करत दैनिक पेपरला पत्रकार म्हणून काम करत करत त्यांनी आता जी भारत देशाला 21व्या शतकात अवगत आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया, लाईव्ह चालते सध्याला. आता ही कालचा पेपर आज कोण लवकर वाटत नाही किंवा आजचा पेपर सुद्धा वाचत नाही, पण लाईव्ह बघायला लई लोकांची गर्दी आहे, लाईक आहे. अशा या अभूतपूर्व ज्यांनी कष्टाने उभा केलेलं ही लक्ष्मी चॅनल आहे, त्या चॅनलच्या अभूतपूर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या तालुक्याचे नेते सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब, दुसरे आदरणीय आमचे ईश्वर तात्या माजी आमदार आदरणीय देवानंदजी पाटील, आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष PI आदरणीय पवार साहेब, आमच्या साहित्यिक पुन्हा आदर्श डॉक्टर आमच्या पाटील मॅडम, दुसरे आमचे समाधानदादा शेळके, आदरणीय देवानंद पाटील, प्रकाश भाऊ चौरे, आदरणीय माझे मित्रबंधू बाबा पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले औंढीगावचे माजी सरपंच आहेत बनगर गुरुजी, ज्यांनी चांगलं काम केलं, युवा नेते अंगद भुषे, प्रकाश नाना बचोके, पांडवांनांचं मुलगा अण्णांची आठवण आली मला. पांडव अण्णा असते तर आज कौतुकानं दत्ताला पाठिंबा देण्यासाठी पांडू बचोके आले असते. मौली सर आहेत, सतीश दादा तालुका अध्यक्ष आहेत, बाबासाहेब ताते आहेत, इतर सर्व गावागावचे आदरणीय संजय अण्णा आहेत. मला अभिमान वाटला की या नेक्स्ट चॅनलच्या कार्यक्रमासाठी जी तालुक्याचे सर्वेसर्वा म्हणून गेल्या 40 वर्षापासून आंदरकरांना ओळखले जातं आणि लोकनेते बाबूराव पाटील आणि पाटकुलच्या देशमुखांनी जे संबंध गेल्या 50-55 वर्षापासूनचे ते ऋणानं बंद. लोकनेते बाबूराव पाटलांनी जिल्ह्याचं धुरंधर सहकार्याचे महामेरू म्हणून काम केलं. परंतु खरोखरच लक्ष्मी चॅनलचा मला अभिमान वाटतो दत्ता की एक तालुक्याचे सर्वेसर्वा ज्यांनी 3 वेळा स्वतः आमदारकी भोगली आणि नंतर 2-3 वेळा राखीव मधला आमदार निवडून आणला, त्या तालुक्याची भागीदारी या लक्ष्मी कार्यक्रमाला आणि यशोद आता माझे आमदार स्वतः उपस्थित राहतात. कारण कसं आहे, पत्रकारांच्या उपयोग फक्त इलेक्शन पुरताच करणारे उमेदवार भरपूर आहेत. आता किती उमेदवार आले, किती आलेले आहेत आपण अंदाज काढा. कारण उमेदवार उभारल्यानंतर माझी बातमी द्या म्हणून फोन करणं दत्ता मिसाळला, पण एक शून्यातून विश्वाकडे वाटचाल करणारा दत्ता मिसाळ हा शेतकऱ्याचा लेकरू औंढीच्या मार्गावरती जन्माला आलेलं त्याचं धाडस. आणि हे करत असताना इतर पक्षाचे 50 पक्षाचे नेते अध्यक्ष आहेत, कार्यकर्ते, पण माझी बातमी लावा म्हणून दत्ता मिसाळची आठवण येते. पण दत्ता मिसाळने शून्यात उभा केलेला हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आठवणीत येत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. त्यांना मी आव्हान करतो, विनंती करतो, तालुक्याचे जे नेते म्हणून वावरतात कुठल्याही पक्षाचा असू द्या, सामाजिक संघटनेचे असू द्या, त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यायला पाहिजे होतं. कारण गेल्या 15 दिवसापासून दत्ता मिसाळची या कार्यक्रमाची तयारी आहे आणि दत्ता मिसाळची इच्छा की पालकमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं. परंतु पालकमंत्री परवा इथं आल्यामुळे काळेसाहेबांचं बोलणं झालं, माझे अभिजित काळेसाहेब PA, त्यांनी सांगितलं परवा जिथं आल्यामुळे निगडीची मागणी येणं शक्य नाही, पालकमंत्र्यांना दुसरा दौरा आहे, कारण सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची काहीतरी काम आज निवड आहे. मग अशा परिस्थितीतून सुद्धा दत्ता मिसाळ आपली परिस्थिती कशी आहे लक्षात घेता की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो म्हणून तळागाळातल्या कष्टकरी शेतकऱ्याला, कामगाराला, दीनदलिताला न्याय देण्याचं काम केलं. भैया देशमुखला रस्ता रोको आंदोलन केलं, कशासाठी केलं ही पण बातमी येते. पण भैया देशमुखला कुठे भ्रष्टाचार केला ती सुद्धा बातमी या लक्ष्मी चॅनलला येते. यशवंत तात्या माने साहेबांनी या रस्त्याला 10 कोटी मंजूर करून घेतले, ती पण बातमी या लक्ष्मीला लागते. परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरला निकृष्ट काम केलं, त्याच रस्त्याची बातमी ज्या यशवंत मानेंची 10 कोटीच्या रस्त्याला मंजुरी आणण्याची बातमी लक्ष्मी चॅनलला लागलेली असली तर त्याच लक्ष्मी चॅनलला त्या रस्त्याचं निकृष्ट काम केलेली बातमी सुद्धा या लक्ष्मी चॅनलला लागते. त्याचा मला अभिमान आहे. दत्ता मिसाळचा मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. पाटकुला फक्त मातन समाजाच्या संदर्भात एका दुर्दिनीच्या समोर ती मंदिर पाडून केलंय एवढी बातमी लक्ष्मी चॅनलने निवडणुकीच्या काळात घेतली तर त्या उमेदवाराकडून निरोपाला
कुठेतरी बांधून देतोय. अशी ताकद आहे ह्या लक्ष्य चॅनलची. मी कोणासाठी उमेदवार कोण आहे नाव घेणार नाही, परंतु परवा 2-3 वर्ष झाला हा कांदे पंपाच्या जवळचा मालक अक्षरशः पेट्रोल पंपाजवळचा सर्व्हिस रोड नव्हता. खड्डे पडले होते, दगड होते. 50 पक्षीने पुढे पेट्रोल टाकून 4 व्हीलर मध्ये 2 व्हीलर मध्ये जात होते अण्णा. आणि तिथे पण सगळे दगड पडलेले, धुळा येतोय, गाड्या तिथं जाय, हॉटेल तिथं जाय, तिथं सगळं ते धुळा पडल्यामुळे आरोग्याला धोका आहे. या गोष्टीचं मला लक्षात आल्यानंतर पुन्हा एसटी स्टँड जवळ आहे उमरगा, हैदराबादवरून गाड्या नॉनस्टॉप हायवेवर येतील. त्या लोकांना माहित नसते मोहोळमध्ये या चौकात शेजारी एसटी स्टँड आहे म्हणून गाड्या फास्ट जातात, पॉवर साडे येतात. परंतु माझ्या लक्षात आलं 1-2 महिन्याकडे एक माता गेली, बिचारी मेली त्या चौकात गाडी पास करताना. पोलीस बांधव तर बिचारे कुठे लक्ष देणार हो? इतक्या गाड्याची गर्दी झाली, जेवढी लोकसंख्या तेवढ्या गाड्या येते. पोलीस किती कुठं पुरणार पोलीस लोक? ते कर्तव्य पार पाडतात, त्यांची जबाबदारी असते. पण त्या सुद्धा त्या चौकात स्पीड ब्रेकर नव्हता. त्या नॅशनल हायवेचे अधिकारी गोडके साहेबांना ज्या टायमाला लक्ष्य चॅनलला सांगण्यात तुम्हाला मोठेपणा सांगत नाही, पण लक्ष्य चॅनलला ज्यावेळेस माझ्या मुलाखतीची जी बातमी लागली आणि त्यात इशारा दिला कुलूपनाम कोंडण्याचा, त्याच काळात 4 ते 5 दिवसात लक्ष्य चॅनलची बातमी त्यांच्या व्हॉट्सअपला मी पाठवली. ती वाचल्यानंतर त्यांनी महिन्या 4 दिवसात नॅशनल हायवेचे अधिकारी आले, तिथला सर्व्हिस रोड केला, एसटी स्टँडच्या अलीकडे स्पीड ब्रेकर केला. पवार साहेब आपल्याला स्पीड ब्रेकर त्याला मोठा करून घ्यायचं होतं, लहान आहे स्पीड ब्रेकर झाला, गाड्या अजून बी फास्ट जातात. आणि खूप लोक वयस्कर लोक पीटी पिशव्या हातात घेऊन लेकरावाला जाताना माता भगिनी विद्यार्थी जातात येतात. त्यामुळे या लक्ष्य चॅनलचं मी कौतुक करतो. खूप अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि या बाबतीत मी जास्त वेळ घेणार नाही. आणि संजय अण्णांनी सुद्धा विचार व्यक्त केले. यशवंत तुम्ही आणि राजन मला कुठल्या भाषणात बोलताना मी ऐकतो की शरद पवार साहेबांनी हात लावलेला ती सोडून झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय अण्णा शिवसागर काम करतो. पवार साहेबांचं जसं हात लावलं सोडलं तसं कदाचित पवार साहेबांनी पुन्हा हात लावला तर ही सोडलं पुन्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय त्यांना तालुक्यात अध्यक्षपद दिलं. आता पवार साहेबांनी उजव्या डाव्या हातात पवार साहेबांना सोडून गेले. मालकाने सुद्धा लय उशिरा निर्णय घेतला. काय म्हणजे सगळ्यात तालुक्याची परिस्थिती बघून एवढा नेत्याचा अंदाज नाहीला जाय शेवटी. कोण कुठं चाललाय काय चाललाय ज्या ह्याच्यामध्ये ज्या भिंडीला पाय लावण्याचं काम तर काय नेते करत असतील. अवघड परिस्थिती आहे. कुठलं सुटलं आंदोलकाराचं नाव घ्यायचं असं चालत नाही. अरे बाबांनो तात्विक असावं, भांडण हे तात्विक असावं. मी सुद्धा मालकाला टीका करतो, बाळराजे पावसाकडून बोलतो, पण लग्नात जात पण पावसात नमस्कार म्हणतो मी. पावसात म्हणजे लवकर लग्न लावा तुम्ही सगळे जे करायला आहे चंदू निकमच्या लग्नात सोडून ला तर तात्विक असावं. माझं मत काय, राजकीय ही काय वैयक्तिक गोष्टीसाठी नाही दिलाय डुप्लिकेट सगळी गेली इथं ओरिजिनल आहेत सगळी. बघाच कौतुक केलं या सगळ्या मान्यवरांनी. आणि ते ओरिजिनल आहेत म्हणून लक्ष्मी चॅनल प्रामाणिक संपादकाचं चॅनल आहे म्हणून आपले प्रामाणिक लोक जे प्रसिद्ध आहे. मग सांगितलं बोलताना सांगितलं. तर अशा परिस्थितीत कसं आहे, तात्विक काम केलं पाहिजे. विकासाकडे वाटचाल करताना आपण त्या विकासाच्या धोरणात त्या नेत्याचं चुकत असतं तर चुकतंय म्हणलं पाहिजे. आणि जे काय काम चांगलं असेल त्याचं कौतुक बी झालं पाहिजे. त्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही. या लक्ष्य चॅनलच्या वर्धापन दिन सोहळ्याला तमाम माझ्या मोहोळ तालुक्यातील नाहीतर सोलापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, दलितांच्या वतीनं आणि जनित शेतकरी संघटनेच्या माझ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, नाना मोरे जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे, महावीर बडगड आहेत जिल्हा संपर्क प्रमुख, आपल्या कोडेगावचे सरपंच आहेत, तालुका अध्यक्ष आहेत माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणजे सावंत म्हणून माळशिरस तालुक्यात आले ते कोडेगावचे सरपंच आहेत. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि दत्ता मिसळला भविष्यात सर्वांनी आपण एक लहान भाऊ म्हणून आपण ताकद देऊया. त्याचा लक्ष्य चॅनल हा बघता बघता महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचला पाहिजे याची काळजी आपण घेऊया. आणि काम करत असताना दत्ता तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. आम्ही चुकलो तरी सुद्धा आमच्यावरती हात उगारल्याशिवाय राहू नका. त्याशिवाय भविष्यात चांगलं काम करणारी माणसं या जिल्हा परिषदमध्ये जातील. पण आता जा मतदार हा अतिशय विस्कटलेला आहे. मतदार तात्पुरत्या 2-3 हजाराचा विचार करतो, त्याच्या कामाचा अनुभव बघत नाही. ही वस्तुस्थिती मालक आपण 2-3 उमेदवारातली बघतोय. अतिशय डोकं होतं मनाला. मी जरी पडलेलं असलं तर मला काय वाईट वाटत नाही, मी ठेकेदार नाही. मी जरी पडलेलं असलं तरी पण त्या लोकांसाठी काम केलं असतं. आसनबाईसारखी जबाबदारीनं शेतकऱ्याचा मुलगा तळागाळातल्या लोकांची माहिती असणारा राजन मालकांबरोबर सातत्याने त्यांनी बरेच वर्ष काढले लहान वयापासून. त्यांना त्याची पोचपावती मिळालेली आहे. असं मी कौतुक करतो असं नाही,
राजन मालकांच्या बाबतीत बोलतो, त्यांच्या सोसायटीचा चेअरमन जर ठरवलं त्यांनी 1 वर्षाची मुदत दिलेली असते, तर त्या सोसायटीचा चेअरमन 1 महिना मुदत संपली आणि राजन मालकाला अंधेरला जाऊन म्हणतो की माझी साहेब मुदत संपलेली आहे मागे. आणि आम्ही केलेला पाटकुला सरपंच शिवाजीराजे भोसले फक्त 1 वर्षात मी राजीनामा देतो म्हणून भंडारा हातात घेतला खंडोबाचा. मला दुःख वाटते अक्षरशः. प्रत्येकाला ओबीसी जनरलला सुद्धा ओबीसीला अनिल वळसेकर, अरविंद काळे, रघुनंदनची पत्नी बिचारी मातेत समाजाला, पुन्हा आपल्या गणेश नांदेला सरपंच पदाची संधी द्यायची इच्छा होती. परंतु त्याच मालकाच्या हाताखाली काम करणारे शिवाजीराजे भोसले महिन्यात मालकाकडे गेले, भैया देशमुखच्या पार्टीतून निवडून आले. अतिशय वाईट अवस्था आहे. यशवंताच्या तुम्ही सत्ताधारी माझे आमदार जरी असले तर सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्याचे तुम्ही आता राजन मालक आणि यशवंताच्या माने तुम्ही जवळचे कार्यकर्ते झाला. फडणवीस साहेब राजन मालकांना आमदार व्हायच्या आधीपासून ओळख, कारण लोकनेते बाबाला अण्णा पाटलांचा इतिहास आहे. परंतु तुम्हाला सुद्धा सांगतो की माझ्या पाटकुची आता अवस्था अशी झालेली आहे की लक्ष्य चॅनलच्या माध्यमातून मी एक चांगलं माझ्या गावासाठी माझ्या आमदारांनी राजन मालकांना मागतोय की पाटकुमध्ये अशी अवस्था झाली की 70 फुटाची विहीर आहे माझी सामुदायिक गावातली. अक्षरशः 2 वर्ष झालं माझी चरणराज चोरे हा विरोधकांना म्हणत नाही, परंतु ते जिल्हा परिषद सदस्य आहेत सध्या. त्यांनी अक्षरशः 400 फुटाच्या 5 बोट त्यांनी 70 फुटाच्या सामुदायिक विहिरीजवळ खांदेल्या इथे ते पाणी त्यांचं पेनूच्या शेतात येतं पाटकुच्या पोटातनं. सामुदायिक विहिरीची वाट लागलेली आहे. मालकासारखा डिपार्ट नेता शिवाजी बसलेला भेटलेला असताना ते अजून 70 फुटाची विहीर वरच आहे, बोट मात्र 400 फूट खाली आहे. त्याच्यावर तक्रार करून एखादा ठराव घ्यायला पाहिजे होता आणि मालकाने तातडीने तो निर्णय दिला असता. 2 वर्षाखाली जर गावातले पाणी जर भटकंती चालू असेल, माता बहिणी अक्षरशः डोळ्यातलं पाणी येतं, पाटकुच्या पाणी नाही गावात प्यायला. अशा परिस्थितीमध्ये यशवंतांना विनंती करतो, राजन मालकांना विनंती करतो, बाबा हे पालकमंत्र्यांना सांगून चंद्रराज चौरे विरोधक करत नाही, दुसरा कुठला जरी शेतकरी असता किंवा माझा सख्खा भाऊ जरी असता तर ते सार्वजनिक विहिरीजवळ 70 फुटाच्या खाली 400 फूट वर मारणं ही चुकीचं आहे. पाणी कसं येईल गावात प्यायला? हा याला लोकप्रतिनिधी म्हणू शकत नाही. बेजबाबदार लोकप्रतिनिधी लोकांनी निवडलेला आणि पाटकुलमध्ये बोलायला पडायचं, अरे ज्या गावाचं पाणी बंद झालं तुम्ही बोल मारल्यामुळे. आणि शिवाजी भोसले सरपंच ते पुन्हा भीमा कारखान्यात इलेक्शनला उभारले पुन्हा. म्हणजे अशा चुकीच्या उमेदवारांना जर अशा गोष्टीत नेते लोक संधी देत गेले तर ही इसकटलेलं किंवा ही जी गावाचं मात्र झालेलं आहे ती नीट होणार नाही. वस्तुस्थिती सांगतो तर यशवंताचे मालक तुम्ही त्या पाटकुच्या सामाजिक सार्वजनिक काम करा, वैयक्तिक मी काम सांगितलं नाही. त्यामुळे लक्ष्मी चॅनलला मी पाठिंबा देतो मनापासून. त्यांची भविष्यातली कारकीर्द यशस्वी ठरव. पवार साहेब आल्यापासून अतिशय खूप नव्हता शांत वाटतोय, अतिशय करतोय, दक्षतेने त्यांनी आपल्या पहिल्या ठिकाणी काम केलेलं आहे.